तर आता एक मोठी बातमी येते। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजपचे उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, शिवप्रकाश बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती आहे। विधानसभेसाठी भाजप पूर्ण ताकदीने कामाला लागली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, या बैठकीला सुरुवात झाली आहे, काय ताजे अपडेट आहे? ज्याप्रमाणे हरियाणामध्ये आज भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या भाजपचा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलाय। महाराष्ट्र विधानसभेसाठीची भाजपची यादी ही जवळपास निश्चित झाली आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी सध्या एक महत्त्वाची बैठक पार पडते। त्यामध्ये प्रभारींसह सहप्रभारी अश्विनी वैष्णव असतील, स्वतः फडणवीस असतील, बावनकुळे असतील, भाजपचे सगळ्यात महत्त्वाचे नेते बैठकीमध्ये उपस्थित आहेत। उमेदवार निवडीची जी काही प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आहे। काही दिवसात उमेदवार घोषित होतील। त्या पार्श्वभूमीवर ज्या बैठका सुरू आहेत त्यातून खऱ्या अर्थानं रिजन वाईजच्या बैठका नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडल्या, तर त्यानुसार यादीही जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। हरियाणानंतर कुठेतरी भाजपचा आत्मविश्वास जुनावलाय आणि त्यातूनच येत्या काही दिवसांमध्ये महायुतीकडनं यादी घोषित होईल। त्याच पार्श्वभूमीवर भाजपची देखील यादी निश्चित झाली आहे हे म्हणू शकतो। यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपकडनं विभागांमधल्या जिल्ह्यांच्या आधारावर बैठका सुरू करण्यात आल्या आणि जिल्हा कोर कमिटीच्या बैठका देवेंद्र फडणवीस स्वतः घेत आहेत आणि त्यानंतर नावांवरती अंतिमतः शिक्कामोर्तब होईल आणि अवघ्या काही दिवसांमध्ये दसऱ्याच्या आधी भाजपची यादी घोषित होईल अशी माहिती आपल्या हाती येते। ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।